श्री स्वामी समर्थ. होय, देव तुलाच सांगतोय. तुझं सौभाग्य आहे की या इतक्या मोठ्या जगात देवाचे हे पवित्र शब्द तुझ्या समोर आले आहेत. दुर्लक्ष करू नकोस, मोठा चमत्कार होणार आहे. माझ्या बाळा, ऐक. तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता, तरीही नेहमी मी तुमची काळजी घेतो. जर तुम्ही आता माझ्याकडे दुर्लक्ष केले तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकणार नाही. जीवन कठीण, अनिश्चितता आणि आव्हानांनी भरलेले असू शकते. येत्या 24 तासात ते घडणार आहे ज्याचा तू विचारही केला नसशील. सावध हो आणि कान उघडे ठेवून ऐक. जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकणार असशील तरच पुढे जा किंवा आत्ताच दुर्लक्ष कर, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. पण या सगळ्यात मी तुमच्यासाठी सदैव पाठीशी आहे. तुझ्या अस्तित्वाच्या क्षणापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे. ही 10 मिनिटे तुझं रडकं भाग्य सुखी करतील. देवाचे वचन एक शाश्वत, जिवंत, सक्रिय शक्ती आहे जी तुमचे जीवन अशा प्रकारे बदलू शकते ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. पुढची 7 मिनिटे लक्ष देऊन ऐक, कारण यात तुझं जीवन कायमचं बदलू शकतं. तुझाही देवांच्या वचनावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. माझे देवदूत आता तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. ते तुमचे मन, शरीर आणि आत्मा तुमच्या मार्गावर येऊ शकणाऱ्या कोणत्याही वाईटापासून रक्षण करतात. जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला येत्या 3 मिनिटात आनंदाच्या बातमीचा फोन येईल. देव म्हणतो, मी तुझा आश्रयस्थान आहे. तुझे सामर्थ्य आणि संकटाच्या वेळी मी तुझ्या हाकेला धावत येणार आहे. जेव्हा संकटाच्या लाटा तुला व्यापून टाकतात, जेव्हा अडचणी तुझ्यावर मात करतात, तेव्हा माझ्या उपस्थितीत तू न घाबरता उभी राहा. तुझी सर्व संकटे दूर होतील. सहमत असाल तर होय टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा असा विश्वास असेल की मी दूर आहे, अगम्य आहे, परंतु ते सत्यापासून दूर असू शकत नाही. मी नेहमी ऐकण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला आराम देण्यासाठी तयार आहे. मी तुमच्या चेहऱ्यावर घासणाऱ्या मंद वाऱ्यांमध्ये उपस्थित आहे. प्रियजनांच्या हास्यात आणि अगदी रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्येही. स्वामी आई म्हणते, खंबीर आणि धैर्यवान व्हा. घाबरू नका, निराश होऊ नका, कारण तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा देव परमेश्वर तुमच्यासोबत असेल. मला माहीत आहे की तुम्ही भारावलेले, तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त आहात. काय करावे, कुठे वळावे याची आपल्याला खात्री नाही. गोष्टी जशा आहेत तशा का घडत आहेत याचा तुम्ही विचार करत आहात. तुम्हाला सुरक्षितता अनुभवायची आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही चिंताग्रस्त आणि भयभीत आहात. पण आता थांबा, माझे ऐका. मी इथे तुमच्यासाठी आहे आणि मी तुमच्यासोबत कायम राहीन. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्यास मी तुम्हाला अश्रूंच्या या दरीतून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी नेईन. माझे हात तुमच्यासाठी खुले आहेत. तुम्हाला फक्त माझ्या मिठीत यावे लागेल आणि माझ्या बाहूंमध्ये विश्रांती घ्यावे लागेल.
तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि जे भक्त दुःखी आहेत, चिंताग्रस्त आहेत, काळजीत आहेत त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या संघर्षात एकटे नाही आहात. असे वाटणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाही. तुम्ही एकटेच नाही आहात ज्याला यातून जावे लागले आहे. देव म्हणतो की तो तुमच्याबरोबर आहे आणि या परीक्षेत तो तुमच्याबरोबर चालेल. या परीक्षेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका आणि तुमचा देवावरील विश्वास कमी होऊ देऊ नका. त्याऐवजी तुम्ही यातून जाताना त्याच्याकडे सामर्थ्य आणि मार्गदर्शनासाठी पहा. तयार असाल तर टाईप करा, हे परमेश्वरा, मला तुम्ही मार्गदर्शन करा. आणि जे भक्त दुःखी आहेत, काळजीत आहेत, टेन्शनमध्ये आहेत त्यांना हा पवित्र संदेश पाठवून तर बघा. देव तुमच्या भाग्यात चमत्कार करेल. देव म्हणतो, देवाच्या योजना आपल्याला समजणे नेहमीच सोपे नसते, परंतु आपण स्वतःहून जे काही करू शकतो त्यापेक्षा त्या नेहमीच चांगल्या असतात. जर तुम्हाला हरवल्यासारखे वाटत असेल किंवा कोणत्याही प्रकारे गोंधळलेले असेल तर फक्त स्वामींना एकदा हाक द्या. देवाला तुमच्या जीवनासाठी काय हवे आहे ते ऐका. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि या जीवनात तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. मी एक असा देव आहे की ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि तुमच्या हृदयात काय आहे ते उत्तम प्रकारे जाणले. तुम्हाला माझे मार्ग नेहमीच समजू शकत नाहीत, तरीही मी तुम्हाला समजू शकत नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात काही चुकते तेव्हा हे लक्षात ठेवा, ते फक्त तात्पुरते असते. प्रत्येक गोष्टीला एक कारण असते. तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून गेला आहात आणि तुम्हाला आनंद मिळवणे इतके कठीण का होते असा प्रश्न अनेकदा पडला असेल. परंतु देव आज तुम्हाला सांगत आहे की ते सर्व अनुभव आवश्यक होते, कारण त्यांनी तुम्हाला आज जे आहात ते बनवण्यात मदत केली आहे. हे सर्व एका कारणास्तव घडले आहे. जरी आम्हाला ज्यावेळी जे हवे होते ते मिळाले नसले तरीही. त्यामुळे तुम्हाला काही त्रास देत असेल किंवा तुम्हाला अलीकडे कुणी दुःखी करत असेल तर त्याबद्दल प्रार्थना करा आणि देवाला विचारा की तुम्ही ते कसे हाताळावे. त्याला ही परिस्थिती कशी हाताळायची आहे हे तो तुम्हाला दाखवेल, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम काय हवे आहे ते तो बघतो. बाळा, पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण यामुळे तुझं जीवन कायमचं बदलू शकतं. देव तुमच्या हृदयातील जखमा भरून काढू इच्छितो आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना क्षमा करण्यास तुम्हाला मदत करू इच्छितो. तुम्ही तुमच्या जीवनात कटुता आणि संतापाने जगू शकत नाही. देव तुम्हाला या अंधाराच्या दरीतून त्याच्या प्रेमाच्या आणि क्षमाशीलतेच्या प्रकाशात घेऊन जाऊ इच्छितो. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा. भगवंत म्हणतो, मी तुमच्या सर्व पापांची क्षमा करीन. जरी तुम्ही इतरांना दुखावले असेल तरीही या क्षणी मी तुम्हाला माफ करत आहे, पण हे पाप पुन्हा करू नका. मला तुमच्या शत्रूंनी दिलेला त्रास ठाऊक आहे आणि मी त्यांना असे बनवीन जसे ते कधीच घडले नव्हते. हा आशीर्वाद तुला हवा असल्यास होय देवा, मला हा आशीर्वाद हवा आहे टाईप करा आणि 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देव म्हणतो, तुझ्याकडून जे काही चोरले गेले आहे ते मी पुनर्संचयित करीन.
मी तुला नवीन आशा आणि नवीन जीवन देईन. मी तुझ्या हृदयाला शांती देईन आणि तुझ्या घरी आनंद घेऊन येईन. तुम्हाला तुमच्या जीवनात शांती मिळवण्यात अडचण येत असेल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. आजच तुमच्या जीवनात बदल करण्याबद्दल गंभीर होण्याची वेळ आली आहे. देवाची इच्छा आहे की आपण जीवन त्याच्या सामर्थ्याने जगावे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तुम्ही बदल घडवून आणू शकता, जो आपल्या प्रत्येकामध्ये विश्वासणारे म्हणून राहतो. पवित्र आत्मा आपल्याला दररोज भगवंतासारखे बनण्यास मदत करतो. तुझ्याही भाग्यात तुला चमत्कार हवा असेल तर पवित्र वाक्य देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे 3 वेळा टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझे कितीही भयंकर दुःख, चिंता, शत्रू, भीती, कर्ज, दारिद्र्य, डिप्रेशन सर्व काही येत्या 21 मिनिटांमध्ये जळून खाक होईल. देव म्हणतो की तुमच्या जीवनाचा एक उद्देश आहे. तुम्ही कदाचित ते पाहू शकणार नाही किंवा समजू शकणार नाही, पण एक दिवस जेव्हा आम्ही त्याच्या समोर उभे राहू तेव्हा सर्व काही आपल्या भल्यासाठी कसे घडले ते आपण पाहू. जेव्हा आपण कठीण काळातून जात असतो तेव्हा आपल्यासाठी देवाची योजना अस्पष्ट किंवा साध्य करणे अशक्य वाटू शकते, परंतु तो आपल्या संघर्षात आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. तो नेहमी आपल्याला योग्य वेळी जे आवश्यक आहे ते सर्व देईल. आज मी तुम्हाला तुमच्या महानतेत पाऊल ठेवण्यासाठी कॉल करत आहे. तुमच्याकडे इथे असण्यामागचा एक उद्देश आणि कारण आहे. तुमच्यासाठी माझा उद्देश हा आहे की मी तुम्हाला जे बनवले आहे ते तुम्ही सर्व व्हाल, परंतु आपण असे करण्यापूर्वी काही गोष्टी आहेत ज्या प्रथम केल्या पाहिजे. भगवंताचे पवित्र आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आहे मनमंदिरी टाईप करा आणि 7 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातील. तुझी स्वामी आई तुला म्हणत आहे, मी सर्वज्ञ आहे, मी सर्व पाहत आहे. मला तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी आणि वैयक्तिकरित्या तुमच्याबद्दलच्या सर्व गोष्टी माहीत आहेत. तुमच्या जीवनाच्या कथेच्या शेवटच्या तपशिलापर्यंत मला सर्व ठाऊक आहे. तुम्ही विचार करण्यापूर्वी मला तुमचे विचार माहीत आहेत. तुम्ही बोलण्यापूर्वी मला तुमचे हृदय कळते. ते होण्यापूर्वी मला तुमचे भविष्य माहीत आहे. मला माहीत आहे की या क्षणी काय घडत आहे आणि पुढे काय होणार आहे. भूतकाळात जे घडले आहे आणि ते भविष्यात तुम्हाला कोठे नेईल हे सर्व मला माहीत आहे. मला तुमच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दलच्या सर्व गोष्टी माहीत आहेत, कारण देवापासून काहीही लपलेले नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या पुढे या क्षणी काय आहे, किंवा उद्या, किंवा पुढच्या आठवड्यात, किंवा पुढच्या महिन्यात, किंवा या वर्षात काय घडू शकते याची भीती बाळगू नका. कोणतीही गोष्ट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही किंवा तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही. अशा कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका. तुम्ही एक सुंदर, अद्वितीय निर्मिती आहात. आपण सर्व गोष्टींच्या निर्मात्याने भयभीतपणे आणि आश्चर्यकारकपणे बनवले गेलेले आहात. परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे तुमच्यासाठी असलेल्या योजना मला माहीत आहेत. परमेश्वर घोषित करतो, तुमची भरभराट करण्याची योजना आहे आणि तुम्हाला हानी पोहोचवू नये, तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना माझी आहे. जर तुमचा देवाच्या वचनांवर विश्वास असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवला पाहिजे की तो तुमचे जीवन चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित करेल. भूतकाळात काय घडले आहे किंवा तुमचे भविष्य किती अंधारमय आहे
याने काहीही फरक पडत नाही. देवाने त्याच्या वचनात जे वचन दिले आहे ते सर्व महत्त्वाचे आहे. देवाची वचने खात्रीशीर आणि स्थिर आहेत. ती वेळ किंवा परीक्षांमुळे हल्ली जाऊ शकत नाहीत. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वामी माझी आई टाईप करा. समर्थ माऊली म्हणत आहेत, तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल, पण देव अजूनही त्याच्या सिंहासनावर आहे. तो तुमच्यावर इतर कोणापेक्षाही जास्त प्रेम करतो. आपण कितीही दूर पडलो किंवा आपण आपल्या आयुष्यात किती चुका केल्या हे महत्त्वाचे नाही. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो, पण तुम्ही केलेल्या चुका पुन्हा करू नये अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, इथून पुढे मी केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत. भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. तुम्हाला आनंदी करू शकणारे तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला मनशांती मिळवून देणारे तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला जे हवे आहे आणि जे नको आहे ते मिळवून घेणारे तुम्ही एकमेव आहात. तुमच्या जीवनाची जबाबदारी घेण्याची आणि तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोष देणे थांबवण्याची हीच वेळ आहे. तुमची मनस्थिती वाईट असेल तर ते तुम्ही काही केले आहे किंवा सांगितले आहे हे समजून घेण्याची वेळ आली आहे. दयाळू आणि अधिक चांगले बनण्यासाठी आत्ताच एक वचनबद्धता स्वतःशी तयार करा. स्वतःला वचन द्या, इथून पुढे मी घाबरणार नाही. परमेश्वर माझ्यासोबत आहे. भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. मी पवित्र आत्मा आहे. मी भाग्यशाली आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.